शुभं करोति। आकाशराव, तुम्ही किमयाशी लग्न करताय यात आनंदच आहे की आम्हाला. अहो, माझी पुतणी आहे ती. पुतणी काय, माझी मुलगीच आहे. तिचं जर भलं होत असेल तर माझ्या इतका सुखी दुसरा कोणीही नसेल. आम्ही तिला बोललो याचा तुम्हाला राग आला हेही मी समजू शकतो, पण आम्ही तिला विनाकारण नव्हतो बोलत. त्यामागे काही कारण होतं. मला तुम्हाला अंधारात ठेवायचं नाहीये. किमयाची तब्येत जरा बरी नसते हल्ली. म्हणजे तिची मनस्थिती ठीक नाहीये सध्या. अगदी विक्षिप्त वागते ती. हल्ली नाही, पूर्वीपासून असंच वागते किमया. हलकात त्या किमया महाशहाणी आहे. ती त्या दोघांनाही फिरवत होती, निषादला मित्र म्हणून आणि आकाशला बॉस म्हणून. पण इतके दिवस मलाही हेच वाटत होतं की ती निषादच्या जास्त जवळ चालली आहे आणि आकाशचा वापर करते. पण आज अचानक हे भलतंच काहीतरी निघालं. काय वाढून ठेवलं या मुलीच्या नशिबात कोण जाणे. चांगलंच ठेवलं असणार. नशीबच तसं घेऊन आलीये ती. एक वेळ सगळ्यांना अडचणीत आणेल, त्रास देईल, पण स्वतःला त्रास करून घेणार नाही. आणि कधीही सगळ्यांसमोर अडचणीत आलीच, एक्सपोज झाली, कधी कोणाला तोंड दाखवता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालीच, तर हिला कोणी ना कोणीतरी वाचवायला येतच ऐन वेळेला. जसा आज हा आकाश आला, देवदूतासारखा. मी मनापासून आकाशला लग्नाला होकार दिलाय. तुला का शंका येते? कारण तुझं लग्न ठरलंय. तुझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही. पण तो उत्साह, तो आनंद तुझ्या चेहऱ्यावर का दिसत नाही? तुझ्या तरी चेहऱ्यावर कुठे आनंद आहे त्याचा काकू? तुझ्याच काय, घरातल्या कोणाच्याच चेहऱ्यावर तो आनंद दिसत नाहीये. माझ्याबद्दलचा आनंद जेव्हा मी तुमच्या डोळ्यात, तुमच्या चेहऱ्यावर पाहिन ना, तेव्हाच माझ्या चेहऱ्यावर तो आनंद दिसेल. आज अचानकच डेव्हलपमेंट झाली. आकाशने किमयाला मागणी घातली. आकाश आणि किमयाचं लग्न? हो, आकाश आज घरी आला होता. अरुण भाऊजींशी बोलला तो. त्याला तर किमया पहिल्या भेटीतच आवडली होती. आज किमयाने सुद्धा होकार दिला. पण मग निषादचं काय एवढं? तो तिचा फक्त मित्र आहे, चांगला मित्र. पण मग आकाश तरी कुठे? तो तिचा बॉस होता, फक्त बॉस. हो, पण आता त्यांचं जुळलंय. असेल. आकाशही चांगला मुलगा आहे. चांगला? खूप जास्त चांगला मुलगा आहे तो. तुला आठवते की मग एकदा याच खुर्चीत बसून तुम्हाला आय हेट यू असं म्हणाली होतीस? जुनं सगळं पुन्हा उगाळायलाच हवं का? तू हर्ट झालीस का? सॉरी. माझा हेतू तुला हर्ट करण्याचा नव्हता. फक्त तुला या खुर्चीत बसलेलं पाहून ते सहज आठवलं.